श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करीत आहोत मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम साहित्य सौरभ. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि चित्रकार राजू बाविस्कर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. तेव्हा ऐकूया ही मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटतो आहे तो म्हणजे साहित्य क्षेत्रात अतिशय मानाचा आणि प्रतिष्ठित असा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठी दिला जाणारा पुरस्कार आपल्या जळगावचे चित्रकार आणि साहित्यिक राजू बाविस्कर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार उद्याच दिल्ली येथे त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. आज आपल्यासोबत राजू बाविस्कर सर आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, अतिशय विनम्र, निर्गवी आणि डाऊन टू अर्थ असलेले व्यक्तिमत्व, एक चित्रकार, एक संगीतकार देखील आणि एक लेखक म्हणून उदयास आलेले. चला तर आपण जाणून घेऊया त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथनाला मिळालेल्या पुरस्काराच्या प्रवासाविषयी. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार मॅडम. सर प्रथम मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करते. आपल्या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या आत्मकथनाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हो सर, साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त होणं ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी आणि समस्त खानदेशवासियांसाठी. पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या काय भावना आहेत? साहित्य अकादमीचा पुरस्कार माझ्या पुस्तकाला मिळाला तो मुख्यतः आनंदाची गोष्ट आहे आणि त्याहून जास्त आनंद या गोष्टीचा आहे की त्या पुस्तकातले जे पात्र आहेत, जी आजही काही पात्र जिवंत आहेत त्या आमच्या गावगाड्यात, तर मला असं वाटतं की तो त्यांचा सन्मान आहे. हो. आणि म्हणून मला जास्त आनंद झाला की त्यांचा सन्मानसाठी हा पुरस्कार वाटतो मला. आणि पुरस्कार मिळालाचं जेव्हा मला कळलं तर मला ते एकदम म्हणजे मी स्वप्नात आहे का की असं काहीतरी खरंच काही असं पुरस्कार जाहीर झाला का, म्हणजे मला पण थोडंसं आश्चर्य वाटलं होतं. आश्चर्य यासाठी की आपण लिहून मोकळे झालो. हां, पण तो इतका मोठा आनंद ते पुस्तक मला देईल. आणि ते पुस्तक माझं नाही, मुळात ते इतर सगळ्या लोकांचं आहे जे गावगाड्यात वंचित व्यक्तिचित्रण आहे. पण ते आत्मकथनाच्या अंगाने जातं, व्यक्तिचित्रण जरी असलं तरी पण. तर मी असं म्हणेल की तो आनंदापेक्षा माझ्या त्या पात्रांचा सन्मान आहे तो खरं तर. हो, निश्चितच. सर, साहित्य अकादमी पर्यंतचा हा जो प्रवास आहे हा अतिशय संघर्षमय आपल्यासाठी ठरला आहे. आपण मुळात एक चित्रकार आहात आणि चित्रकार म्हणून देखील आपली आंतरराष्ट्रीय ख्याती तितकीच मोलाची आहे. चित्रकार ते साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त लेखक, ह्या प्रवासाबद्दल काय सांगाल? खरं मूळ माझं चित्रकलेचं असल्यामुळं चित्रकलेतून मी व्यक्त होत होतो आणि जे व्यक्त व्हायचं ते एक माध्यम मला ते मिळालेलं होतं माझं व्यक्त होण्यासाठी. आणि त्याच्यात पण मी व्यक्त ह्याच पद्धतीने होत होतो की गावगाड्यात राबणारी माणसं असतील किंवा ते काम करणारी कष्ट करणारी समूह असेल, तिथले प्राणी असतील, तिथला परिसर असेल, डोंगर दऱ्या असतील, ह्या सगळ्या गोष्टींची मी चित्रामध्ये मांडणी करायचो किंवा त्या पद्धतीने चित्र माझ्याकडनं यायचे कॅनव्हासवरती म्हणा, कागदावरती. पण याच्यात झालं असं की त्याच्यात मला साहित्यिक मित्र लाभलीत. ते पण कारण असं झालीत की मी नियतकालिक वाचायचो. नियतकालिकांमध्ये माझे चित्र यायचे, दिवाळी अंक म्हणा किंवा असे अनेक महाराष्ट्रातले चांगले नामांकित दिवाळी अंक असायचे, नियतकालिक असायचे. तर त्याच्यामध्ये माझे चित्र यायचे आणि ते नियतकालिक मला वाचायला मिळायचे. मोठमोठे साहित्यिक मला तिथं दिसायचे. त्यांच्या कविता असतील, काही लेख असतील, व्यक्तिचित्रण असतील, ललित लेख असतील, अशा खूप गोष्टी मला वाचायला मिळायचे. आणि या मार्गाने काय झालं की माझे मित्र, मला साहित्यिक मित्र, मी त्यांच्याशी जोडलो. खरं तर मीच त्यांच्याकडे गेलो आणि माझ्या हातात चांगली पुस्तकं आलीत. नेमकी चांगली जी पुस्तकं असली पाहिजे ती आलीत. आणि गेल्या 20-एक वर्षापासून मी जरा थोडंफार लिहायचो. कधी लोकमतला सदर लिहिलं असेल, महाराष्ट्राला सदर लिहिलं असेल, काही अंकांमध्ये कविता लिहिल्या असतील, काही लेख लिहिले असतील, थोडंफार लिहायचो. पण नंतर हे पुस्तक येताना मला हे पुस्तक मी लिहिलं असं मला काही वाटलं नव्हतं खरं. तर त्याची सुरुवात जशी झाली की माझं जे प्रदर्शनं भरायची चित्रांची, तर तसं प्रफुल्ल शिलेदार म्हणून जे आहेत, युगवाणीचं मासिक आहे, ते विदर्भ साहित्य संघाचं मासिक आहे युगवाणी नियतकालिक. तर त्या नियतकालिकेचे प्रफुल्ल शिलेदार हे नुकतेच संपादक झालेले होते. आणि त्याच्याने मग शेगावमध्ये माझं एक चित्राचं प्रदर्शन पुस्तकांच्या अनुषंगाने त्यांनी भरवलेलं होतं शेगावमध्ये. आणि तिथं खूप साहित्यिक आलेली होती, अशी की मोठमोठी साहित्यिक होती महाराष्ट्रातली. आणि त्याच्यात प्रफुल्ल शिलेदार हे नुकतेच संपादक झालेले, ते
चित्र बघून मग मला ते विचारत होते की हे तुझे असे चित्र दिसत आहेत ना, तर तुझं मला वाटतं की स्टोरी आहे, बरं. ते व्यक्ती काहीतरी जगणं तू सांगतोय चित्रांमध्ये. मग खूप गोष्टी अशा उकलत गेल्या, उघडत गेल्या आणि मग त्यांनी मला बोलतं केलं त्या संदर्भात. आणि बोलतं करता करता मग झालं काय की ते म्हटले की राजू, तू जे चित्र काढतोय ना, तू जे बोलतोय ना, तू जगलेलं सांगतोय सगळं, तर हे तुझं चित्राला आत्ता बघितल्यानंतर कळतंय की तू काय काढलेलं आहे आणि काय भोगलेलं आहेस. बरं. हां, तू काय बघितलेलं आहेस. मग त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तू एक काम कर, हे लिही आणि माझ्याकडे तू पाठव, मी युगवाणीतून मी छापतो, त्याला बरं. प्रकाशित करतो युगवाणीमध्ये. मग मी तरी पण मी मागे पुढे करायचो की बाबा एवढं आपल्याला होईल का. मग त्यांनी बऱ्याच वेळा फोन करून म्हणा, विचारपूस करून म्हणा किती लिहिलं काय नाही. मग मी त्यांनी सांगितल्यामुळं मग मला वाटलं की आता आपण लिहिलं पाहिजे. मग लिहिताच आलो आणि ते 5-7 प्रकरणं मी तेव्हा त्यांना पाठवले पहिल्या अंकाला. तर त्यांना प्रचंड आवडलीत आणि ते म्हणले की अरे हा एकदम चांगला दस्तऐवज हाती लागला आहे. आणि ते म्हणले की मातीतून एखादं काहीतरी खनिज म्हणजे सापडावं का आपल्याला काही, असं त्यांना वाटलं की अरे काहीतरी वेगळं सापडलेलं आहे खरं तर आणि याच्याकडून निघेलं आहे. आणि मग त्यांनी मग त्या आपोआपच आमच्या चर्चा व्हायच्या अधूनमधून की राजू हे खूप छान लिहिलंय तू आणि तुला अंकात आल्यानंतर समजेल की काय तू काय लिहितोय नेमकं. आणि मग जेव्हा ते अंकात आलं तेव्हा सगळ्या लोकांसमोर ते रसिकांसमोर ते वाचकांसमोर गेलं आणि लोकांनी अनेक वेळा फोन केलीत, काही लोकांनी त्याला मीडियामध्ये पण शेअर केलं आणि तिथून मग त्या पुस्तकाची अशी निर्मिती होत की मग सुधीर रसाळ सर, पहिल्यांदा रसाळ सर जे आहेत औरंगाबादला, सुधीर रसाळ सरांनी नेमकं त्याच्यात माझगावकरांना सांगितलं मित्र असल्यामुळे तू हे अंक वाच, या अंकामध्ये छान येते युगवाणीच्या अंकामध्ये. आणि मग त्यांनी ते वाचलं आणि सांगितलं की हे पुस्तक आपल्याकडनं यायला पाहिजे. बरं. मग माझगावकरांनी फोन केला ते वाचून की राजू किती लिहून झालेलं आहे. म्हटलं काय नाही, 25 भाग झालेले असतील, तू किती लिही, राजहंस तुझं पुस्तक छापेल. बरं. आणि कोणाचा फोन आला की सांग की पुस्तक राजहंसचं घेतलेलं आहे. सर, किती सुंदर प्रवास आहे हा. आपल्या हातातल्या रेषा बोलक्या झाल्या, शब्दबद्ध झाल्या बरोबर, आणि बरोबर. त्याचा या पुस्तकात जन्म झाला. खरं. आपण असं म्हणतो की चित्रातून भाव व्यक्त होतात आणि ते जेव्हा शब्दातून व्यक्त झाले तेव्हा इतकं सुंदर पुस्तक आमच्यापर्यंत येऊन पोचलं. सर, आपण हे पुस्तक जर बघितलं, ह्याच्या मुखपृष्ठावर आपण ट्रम्पेट वाजवताना हो, हो, दिसत आहात. ते दाखव. या मागची कथा काय आहे? ते पुस्तक जर कोणी जर हातात घेतलं आणि वाचायला लागलं की त्या पुस्तकामध्ये अर्धा भाग हा बँड वाजवणाऱ्यांचा आहे, म्हणजे बँड त्याच्यामध्ये आहे अर्ध्या भागामध्ये. अर्धं पुस्तक समजून घ्या वेगळं असेल, पण अर्ध्यापासून सगळा बँड सुरू होतो पुस्तकामध्ये. कारण आपली कौटुंबिक पार्श्वभूमी तशी आहे की आमचा बँड होता, आम्ही बँड विकत घेतला होता आणि बँड विकत घेऊन आम्ही बँडचे कारागीर झालो आणि छोटासा बँड तो मोठा केला आणि तो शिक्षणाला आम्हाला आधार म्हणून राहिला खरं तर. की वाजवल्यानंतर थोडे 2 पैसे जास्तीचे यायचे, मग शिक्षण घ्यायला जरा मोकळी मिळाली आणि ते कुटुंबाला मोठा आधार होता बँड म्हणजे. आणि त्याच्याने थोडीशी आर्थिक जी अडचण असायची ती थोडी दूर झाली आणि कारागीर म्हणून ओळखलं जायचो. तेव्हा कसं असायचं की कारागीर ही खूप गोष्ट मनात होती. बरं. म्हणजे मी चांगला कारागीर आहे बँडमधला, ट्रम्पेटचा, आणि मग मला बँड मास्टर व्हायचंय का, अशी पण एक ती वयाची हे असते, धारणा असते की मला काय काय व्हायचंय. मला यार बँड मास्टर व्हायचंय, मोठं बँड मास्टर व्हायचं, मोठा बँड करायचा आहे, अशा धारणा असतात त्या. ते आयडॉल समोर येतात काही काही त्या बँडच्या की अरे हा बँड मोठा आहे असा, मग आपण असा बँड केला पाहिजे. आणि मी खूप मोठा बँड झाला आमचा. बरं. आणि त्याच्यातून ते ट्रम्पेट हे कव्हरला आहे बँडचं एक साहित्य म्हणून. मी जे वाजवायचो, मी 19 वर्ष बँड वाजवला तरी पण. सर, काळ्या निळ्या रेषा हे आत्मकथन हे आपल्यासारख्या चित्रकाराच्या हातून उमटलेल्या घाटदार रेषांसारखंच आहे. त्यातली भाषा जर आपण बघितली तर ती सुबोध, अनलंकृत आणि संवेदनशील आहे. गरिबीच्या चटक्यातून जन्माला आलेलं हे पुस्तक आहे असं मी म्हणेन. जेव्हा साहित्यकृतीला आपल्याला पुरस्कार मिळाले तेव्हा आपण काही लेखन प्रतिक्रियांबद्दल सांगितलं. बरं. आठवणीत राहिलेल्या प्रतिक्रिया कोणत्या होत्या? मला पहिल्यांदा जेव्हा फोन आला ना, पहिला फोन, तर विश्वास पाटलांचा फोन आला मला. बरं. पहिला फोन त्यांनी केला आणि त्यांनी सांगितलं की राजू बाविस्कर बोलतोय. म्हणलं हां सर बोलतोय ना. अरे मी विश्वास पाटील बोलतोय. म्हणलं हो सर, तुमच्या आवाजाने मी तुम्हाला ओळखलं. तर ते म्हणले की अरे तुझं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. म्हणलं सर का? अरे तुला या वर्षाचा साहित्य अकादमी अवॉर्ड आहे तुझ्या काळ्या निळ्या रेषेला. मी म्हटलं सर तुम्ही खरं सांगतायत का? म्हटलं असे काही गंमत तर नाही, काही असे म्हणजे ते स्वप्नासारखं वाटत होतं मला, म्हणून मी बोललो की मला स्वप्नासारखं वाटतंय, तर तुम्ही खरं सांगताय का? नाही म्हणे तुला साहित्य अकादमी आहे. त्यांनी पहिल्यांदा कळवलं आणि तो आनंद
त्यावेळचा खरं तर तो वेगळा आनंद वाटला खरं तर. खूप छान. सर, हे पुस्तक 2023-24 पासून MAच्या मराठी आत्मकथन या अभ्यासक्रमात देखील समावेश याचा करण्यात आलेला आहे. आपली साहित्यकृती कुणीतरी अभ्यासत आहेत, ही गोष्ट सुद्धा तितकीच अभिमानाची आहे. हो हो. त्याबद्दल काय सांगाल? जेव्हा ते पुस्तक आंबेडकर कॉलेजला त्यांनी MA साठी अभ्यासाला घेतलं, तेव्हा मला वाटलं की माझ्या गावगाड्यातली माणसं शिकतायत, तिथं पोरं शिकतायत कॉलेजला. त्यांना मला बऱ्याचदा असं वाटायचं की ती मुलं जेव्हा शिकत असतील तर तेव्हा त्यांना सगळा परिसर आपला आहे असं जाणवत असतील ते आणि अनुभवत असतील का, असं मला एक फिलिंग व्हायचं की अरे हे ठिकाणं तर आमच्या गावात पण आहे, ही अशी परिस्थिती असलेली माणसं आमच्या गावात पण आहे, मग मी पण त्यांना भेटतो. किंवा मला वाटतं की ते जोडले जातात त्या अनुषंगाने त्या पुस्तकाशी आणि ते त्यांचं वाटत राहतं का, असा पण विचार करतो मी कधी कधी. सर, 3 वर्षापूर्वी लिहिलेल्या या पुस्तकाला आत्ता साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहात. एकूण आपली 56 चित्र प्रदर्शनं प्रदर्शित झालेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार आपल्याला म्हटलं जातं. ह्या सर्व प्रवासामध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याने आपल्या लेखनात काही प्रभाव पडला का किंवा काही फरक आपल्याला जाणवतोय का? नैसर्गिक जी जडणघडण असते व्यक्तीची, ती कलावंताची म्हणा किंवा लेखकाची म्हणा, ती मूळतः तशीच असते. आणि मी ह्या विचाराचा पण आहे की आता माझं पुस्तक आलं, त्याला काहीतरी पुरस्कार मिळाला म्हणून मी पटकन काहीतरी अजून लिहायचं, काहीतरी करायचं असं नाही होत मुळात. त्याला एक कालावधी लागतो आणि तो मुख्य कालावधी लागतो. निर्मितीचाच भाग असतो तो आणि तो भाग तुमच्यापर्यंत जोपर्यंत येत नाही, मला वाटतं की तोपर्यंत आपण ते काम करू नये. कारण की ते झाड लावलं आणि लागलीच त्याचं फळ यायला पाहिजे अशी प्रक्रिया म्हणजे अशी गोष्ट नाही. म्हणजे ती समजून घ्यायला पाहिजे खरं तर की खूप मोठी प्रोसेस आहे, ती आतमधली आहे, मनातली. की कधीतरी मग मला वाटेल की मी ते लिहावं, हे लिहावं, असं लिहून झालं पाहिजे, पण ते आतमध्ये मुरत झालेली ठेवलेली गोष्ट असते ती. मग त्याला कालावधी लागतो खूप. आणि तो कालावधी इतका लागतो की जसं एखाद्या झाडाची प्रक्रिया असते ना वाढण्याची, आणि ते वाढतं हळूहळू, त्याचं संगोपन करतो आपण, तसं मी मनात संगोपन करतो या सगळ्या गोष्टींचं. आणि ते वाढत राहतं झाडासारखं आणि ते वाढत 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 बरेच वर्ष जातात आणि मग ते नंतर मग त्याला काहीतरी फळं लागतात. ते कच्चे पक्केच असतात आणि मग शेवटीला ते पकलेलं फळ ते असतं ना, ते आपल्याला मिळतं. त्याला बरेच वर्ष निघून जातात. आणि तसं मग ते माझ्या मनात पडलेलं जी गोष्ट असेल ती हळूहळू हळूहळू जेव्हा येईल ना, ते पकलेलं फळ जेव्हा मी म्हणतो तसं ते गोड फळ मग ते लिखाणासारखंच बाहेर येईल पुन्हा येईल. आणि ते सगळ्यांना चाखायला, सगळ्यांना चांगलं वाटेल ते खरं तर. निश्चित सर. सर, ह्या पुस्तकामध्ये ग्रामीण जीवनातील वास्तव, कला आणि सामाजिक संघर्ष यांचा सुरेख संगम आपण मांडलेला आहे. बरोबर. पुस्तकातील मुख्य बिंदू सातपुडा, डोंगररांगा, माती कोरण्यात गेलेलं बालपण आणि पावसाच्या साक्षीने गरिबीसोबतची झुंज, मग स्त्री जीवनातील वेदना, जातीय अन्याय आणि निरक्षरता, बेकारी ह्याचं चित्रण आपण मांडलेलं आहे. हे सगळे अनुभव जे आहेत ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे ठरले आहेत? माणसाला अनुभव मोठे करतात. हो. आणि ते मनाने श्रीमंत करतात अनुभव. म्हणजे सगळेच अनुभव असे आहेत की जगण्याच्या संदर्भातले आहेत की गावाच्या बाहेर असलेलं जगणं आहे, तो डोंगर आहे, परिसर आहेत, त्यातले बाया माणसं आहेत की ज्यांनी मला त्या काळात मदत केली असेल किंवा मी त्यांच्याबरोबर राहिलो असेल. काही लोकांनी मला मदत केलेली असेल आणि काही तर अन्याय करणारे पण असतातच, त्यांनी अन्याय केलेला असेल. अशी पात्र आहेत त्याच्यात, बरोबर. पण मग याच्याने मला वाटतं की खूप समाधान वाटलं मला की मी ते लिहून मोकळा झालो. म्हणजे काय होतं की तुमच्या आतमध्ये ती कायमस्वरूपी ती पडलेली गोष्ट असते आणि तुम्हाला ती खात असते, नेहमी ती अशी टोचत असते की त्यांच्या आठवणी येणं, तो परिसर तुमच्या मनातून न निघणे किंवा अनेक गोष्टी तुमच्यामध्ये त्या घालमेल करत राहणे. तरी हे लिहून झाल्यानंतर काय झालं की त्याचा निचरा झाला आणि मी त्याच्यातून मुक्त झालो ते लिहून झाल्यामुळं. आणि ते लिहून झाल्यानंतर मग आम्ही चित्रकारांसारखे असतो. लेखकाची गोष्ट वेगळी असेल मला माहीत नाही, पण मी मुळात चित्रकार असल्यामुळं आमची प्रक्रिया अशी असते चित्रकारांची की एक वेळा कॅनव्हास काम करायला घेतलं, रंगवायला घेतलं आम्ही की त्याला रंगवतो आणि त्याच्यात आम्ही उडी मारून देतो. म्हणजे आम्ही त्या कॅनव्हासमध्ये संपून गेलेलो असतो, तिथं संपलेला असतो. मग त्याच्यात आम्ही काही जास्त लक्ष देत नाही, ते ठेवून देतो किंवा ते रसिकांनी बघावं आणि त्यांनी ठरवावं आणि मग दुसऱ्या कामाला लागतो. म्हणजे तो विचार सोडून देतो. तसं हे पुस्तक लिहून मी म्हणजे तसंच केलेलं. त्या चित्रासारखंच मला वाटलं की मी लिहून मोकळा झालो याच्यातून. म्हणजे माझ्या आतमधलं जे चाललं होतं ना ते मी ते लिहून मुक्त झालो आणि बाहेर पडलो दुसरं काहीतरी काम करायला. अजून पुन्हा काहीतरी हाती लागेल का असं शोधायला पडलं पाहिजे बाहेर. म्हणजे चित्रांची प्रक्रिया अशीच असते आमची चित्रकारांची. ते झालं की मग ते
ते आमचं नसतं ते. बघणाऱ्याने त्याच्यातून काय घ्यायचं हे हो, हो, त्याने हो, हो. बघायचं. हां, आणि ते आमचं नसतं मग. हो, ते एक वेळा चित्र काढून झालं ना, ते आमचं नसतं, ते रसिकांचं ते होतं. रसिकांचं हां. होऊन जातं. तसं या पुस्तकाच्या बाबतीत मला ती चित्रकलेतली देणगी असल्यामुळं हम्म. मी याच्यातून लवकर मुक्त झालो, की लिहून झालं हे आता रसिकांचं आहे. बरं. त्याच्यात खूप गुंतणं काही बरोबर नसतं. हम्म. आपल्याच कलेमध्ये आपण गुंतून असणं हे तितकंसं काही मला नाही आवडत. खूप महत्त्वाची गोष्ट आपण सांगितली सर, की एका गोष्टीतून चित्रकार असल्यामुळे आपण पटकन बाहेर पडू शकता आणि नव्या कलाकृतीसाठी आपण सज्ज होता. साहित्य अकादमीचा हा पुरस्कार तर मानाचा, पण ह्या पुस्तकाच्या प्रवासातले आधीचे कोणते पुरस्कार सर ह्या पुस्तकाला मिळालेले आहेत? जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं 2022मध्ये, तर 23मधले बरेचसे 10-1 छोटे मोठे पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्यात बलूत चांगला पुरस्कार मिळाला आहे पुस्तकाला. लोकमंगलचा आहे सोलापूरचा. त्यानंतर नागपूरचा पण आहे, की तो दया पवार नावाने दिला जातो. तो पुरस्कार पण त्या पुस्तकाला आहे. मुंबईचाही अण्णाभाऊ पुरस्कार त्या पुस्तकाला होता. असे 10 पुरस्कार त्याला मिळाले जेव्हा पुस्तक आलं त्यावेळेस. आणि मसपाचे मिळालेत, म्हणजे मराठवाडा साहित्य परिषदेचाही पुरस्कार पहिला त्यांचा मिळाला मला. नंतर पुण्याचा पण मिळाला, मसपा पुण्याचा, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे. सर, पुरस्कार तर हे मिळत जातात. आपण चित्रकार म्हणूनही अनेक पुरस्कार आपल्या नावावर आहेत. सगळ्यात जवळचा पुरस्कार आपला कोणता आहे चित्रकार आणि लेखक म्हणून? आता कसं असतं की तुम्हाला इतके काही पुरस्कार छोटे असो की मोठे असो, बरोबर, मी असं बघतो की ते लेकरांसारखे असतात. काही छोटे मोठे सारखे असतात, त्याच्यावर प्रेम केले पाहिजे. असं तो छोटा आणि हा मोठा लेकरांसारखे असतात. आपल्याला मिळालेली गोष्ट असते ती, खरं तर ती लहान आणि मोठी नाही होऊ शकत. बरं, तरी सुद्धा एखादा पुरस्कार जेव्हा मिळतो त्यावेळेची परिस्थिती, तेव्हा मिळालेला पुरस्कार, तो मला असं वाटतं त्या अभिव्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो. हां, ते आहे खरं तर. कारण की मला कॅमलिनचं अवॉर्ड मिळाले होते 2 वॉटर कलरचे सुरुवातीलाच, कॅमलिन आर्टिस्ट याच्यामध्ये. तर तो जेव्हा मिळाला तेव्हा ते पण असतं की सुरुवातीचा जो मिळतो पुरस्कार, त्याचा आनंद वेगळा असतो. आपला प्रवास करतो की अरे आपण नीट प्रवासाला निघालोत का नाही, की वेगळ्या मार्गाने निघालो आहे आपण, म्हणजे आपल्याला स्वतःला तपासायला ते बरं असतं. आपण स्वतःला जेव्हा तटस्थ नजरेने बघतो तेव्हा हा प्रवास खूप महत्त्वाचा ठरतो. महत्त्वाचं वाटतं खरंच. सर, आपल्या लेखनात सामाजिक दायित्व जाणवत आहे, सामाजिक बांधिलकी जाणवत आहे, आपण जे जीवन जगला आहात ते जाणवत आहे. यापुढे आपल्या लेखनामध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे आपल्याला निश्चितच प्रेरणा आणि ऊर्जा मिळालेली असणार आहे. तर समाजामध्ये आपल्या लेखनातून आपण कोणते बदल घडवू इच्छिता? जे गावगाड्यात जे चाललेलं असतं, लिहिणारे जे नवीन मुलं असतील, त्यांनी काहीतरी नवं वाचलं, नवं काहीतरी बघावं, नवीन काहीतरी सामाजिक भान ठेवून त्यांनी काहीतरी पुढे आणावं, आपल्या कलेतून म्हणा, लिखाणातून म्हणा. आणि सामाजिक भान असलं की योग्यतेकडे माणूस जातो. ते असणं गरजेचं गोष्ट आहे कलावंताला, आणि ते असले पाहिजे. सामाजिक भान आलं की मग माणूस जरा घडतो. हेच मला वाटतं की हे दोघंही निगडीत गोष्टी आहेत. दोघंही आजूबाजूच्या गोष्टी आहेत. सर, आपण चित्रकार देखील आहात आणि आपण म्हणालात की तुमचा स्वतःचा सांगीतिक असा बँड होता आणि त्यानंतर आपल्याला आता लेखक म्हणून जी ख्याती प्राप्त झालेली आहे, हा 3 टप्प्यातला प्रवास खूप महत्त्वाचा आहे. नवोदित चित्रकारांसाठी काय आपण सांगाल? कारण आपण तितक्याच ताकदीचे चित्रकार देखील आहात. रसिकांनी त्याच्यातलं काय घेतलं पाहिजे, आपल्या काय अपेक्षा आहेत चित्रकार म्हणून? मी नवीन मुलांना हे सांगेल की जे कोणी चित्रकार असतील किंवा नवीन जी मुलं असतील चित्रकलेमध्ये काम करणारी, मला वाटतं की त्यांनी सर्व कलेंचा ते जवळ असले पाहिजेत. कारण की नाटक असेल, लेखक म्हणजे साहित्य असेल, नाटक असेल, संगीत असेल, याचे खूप चांगलं म्हणजे त्यांचं खूप जवळ असलं पाहिजे चित्रकाराने. आणि आपण इतर कलेच्या जवळ असलो ना तर आपलीच कला मोठी होते, त्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळत राहतं. चित्रकारांनी वाचलं पण पाहिजे, नव्या पिढीतल्यांनी नाटक उत्तम बघितलं पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला तुमचीच कला मोठी होत असते, आपल्याला विचार मिळतात, खूप गोष्टी मिळतात इतर कलेमधून. आणि देवाणघेवाण असलं पाहिजे एक दुसऱ्याच्या कलेमध्ये, तेव्हा खूप चांगले प्रवास होतो चित्रकारांचा. मी हे सांगेल कारण की मी अनुभवलेली गोष्ट आहे. आता इथं जळगावमध्ये परिवर्तन नावाची संस्था जी आहे, तर यांनी सगळ्या कलेला एकत्र जोडलेलं आहे. नेमकं साहित्य, चित्र, शिल्प, नृत्य, गायन, वादन, ह्या सगळ्यांना जोडून ही सगळी साखळी एकत्र केलेली आहे. आणि मग त्याच्यातून त्यांना पण चित्र कळतं, मलाही नाटक कळतं, उत्तम नाटकं बघता येतात. आणि त्याच्यातून माझीच कला मोठी होते का असा मला प्रश्न पडतो.
आणि अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी मोठमोठे कलावंत घडलेली आहेत, चित्रकार मंडळी, की ज्यांनी सर्वदूर कलेला ते पोहोचलेत. म्हणजे दुसऱ्या कलेची त्यांनी हात पकडून मित्र केलीत कलेला, आणि म्हणून ते आपल्याला आपली कला मोठी करता येते. बरं. ते झालं पाहिजे खरं तर नवीन कला मुलांकडे. क्षेत्रातली ही जी चळवळ आहे ती आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण ठरलेली आहे हो हो असं म्हणता येईल. हो हो सर, लेखक म्हणून आपल्या काय भावना आहे आणि आपल्या भविष्यातील मानस काय आहे? आगामी आपल्या लेखनाविषयी आपण काय सांगाल? आगामी लेखनाविषयी तर मी तुम्हाला म्हटलं की आता मी जरी लिहिल पण तर ते असं लागलीच मला काही ते आवडत नाही. म्हणजे आवडत नाही म्हणण्यापेक्षा ते माझ्याकडं ते चांगलं तर यायला पाहिजे. म्हणजे कोणतीही गोष्ट करताना ती नीटनेटकी यायला पाहिजे. आपण कोणतीही जर काही गोष्ट करतोय तर ती किती काटेकोरपणे येईल का, तिला तितकं आपल्या मनातून ती निघेल का, तर त्याला कालावधी द्यायलाच पाहिजे. म्हणजे खूप जेव्हा कालावधी एखादा विषय आपल्याला आकर्षित करेल तेव्हा आपण त्या लेखनाकडे पुन्हा हो. वळणार आहात. पण लिहिल असं होणार नाही. पण असं नाही की मग आज मला एखादा पुरस्कार मिळाला आणि मी लागली 1 वर्षाने 2 वर्षाने पुस्तक लिहावं, हे तितकंसं काही मनाला नाही पटत. संयुक्तिक नाही वाटत आहे ते आपल्याला. मनाला नाही, मला पण नाही पटत ते. आणि त्याला कारण असं आहेत की तुम्हाला इतकं चांगलं जर द्यायचं असेल तर त्याला रुजू द्यावं लागेल आधी. ते जोपर्यंत तुमच्यात चांगलं रुजत नाही तोपर्यंत चांगलं रसिकांच्या समोर मांडता येत नाही तुम्हाला. निश्चितच. सर, आपल्या येणाऱ्या सगळ्या लेखनासाठी, आपल्या चित्रकारितेसाठी आपल्या हातातल्या ह्या ज्या बोलक्या रेषा आहेत त्या अधिकाधिक बोलू लागो आणि त्या शब्दबद्ध होऊन अशाच आमच्यापर्यंत पोहोचो या सदिच्छा व्यक्त करते. आणि आज आपण जळगाव आकाशवाणी केंद्राला भेट दिलीत आणि आपला हा जो जीवन प्रवास आहे, लेखन प्रवास आहे, हा आम्हाला अतिशय मनमोकळेपणाने उलगडून दाखवला, शब्दातून मांडला. त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. आपण आलात त्यासाठी धन्यवाद, आभार. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि चित्रकार राजू बाविस्कर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, नमस्कार. प्रसारित करीत आहोत मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम साहित्य सौरभ. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि चित्रकार राजू बाविस्कर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. तेव्हा ऐकूया ही मुलाखत.